नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. पीक विमा योजनेविषयी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ही योजना बंद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. गुजरातच्या धर्तीवर पीक विमा योजना बंद करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. याविषयीचे निवेदन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषामध्ये वाढ करावी आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पण ही मागणी का करण्यात आली? अधिकाऱ्यांनी असा उपाय का सुचवला? पीक विमा योजनेतून मदत मिळवण्यासाठी राजकीय पुढारी कार्यकर्ते यांचा दबाव असल्याचा आरोप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी वाजवीपेक्षा अधिक हस्तक्षेप करतात, धमक्या देतात असे संघटनेचे म्हणणे आहे. या घटनामुळे राज्यभरातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. शासकीय कार्यालयात येऊन धमक्या देणे, दबाव टाकणे, प्रसिद्धीसाठी काही नेते स्टंट करत असल्याचा आरोप संघटनेने या निवेदनात केला आहे. त्यांचे कार्यकर्ते हे पीक विम्याच्या नावाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीक विमा योजना घटकनिहाय अथवा शेतकरी एकल घटक गृहीत धरून राबविली जात नाही. या योजनेत सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळतो असे नाही. पीक विमा कंपनीकडूनही अनेकदा भरपाई देताना मागे पुढे पाहिले जाते. गुजरात राज्याप्रमाणे पीक विमा योजना बंद करा, राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषात वाढ करावी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी मागणी अधिकाऱ्याच्या संघटनेने केली आहे. हा नवीन पर्याय या संघटनेने सुचवला आहे. सरकारला पीक विमा योजना सुरू ठेवायची असेल तर या योजनेतील हस्तक्षेप आणि दबाव कमी करावा लागेल. दबाव तंत्रामुळे काही जिल्ह्यात अधिक भरपाई तर काही जिल्ह्यात भरपाईसाठी आंदोलन करावे लागते. पीक कापणी प्रयोगात दबाव टाकण्यात येतो. दबाव तंत्राचा वापर रोखण्यासाठी पूर्णपणे रिमोट सेन्सिंगच्या आधारे तांत्रिक उत्पादन ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात आली आहे. पीक विमा कंपन्यावर जबाबदारी निश्चित करा आणि ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.